असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर मी आलेली आहे वडगावला रानाकडे, कारण माझ्या आजोबांचं वर्ष श्राद्ध आहे 9 मार्चला आणि 5 मार्च ते 8 मार्च आहे भागवत कथेचा कार्यक्रम। आणि मी कालच आलेली आहे, आत्ता मला जायचं आहे स्कूलला। तर चला, आणि मी स्कूलवरून आल्यानंतर तुम्हाला आमचं सगळं गावही दाखवणार आहे आणि होम टूरही करवणार आहे। तर चला, हे पहा रानाकडचं मस्त सकाळ सकाळचं वातावरण। माझा रानाकडचा पहिला दिवस आहे। यूट्यूबवर फुल व्लॉग दररोज येणार आहेत। 5 मार्च ते 8 मार्चपर्यंत, वर्षश्राद्ध 9 मार्चला आहेत। तर मी झालेली आहे स्कूलला जाण्यासाठी तयार। आणि हा रॉकी बघा, हाय रॉकी, तुला नंतर सोडता। मी चाललेली आहे स्कूलला आणि मी शरद काकांसोबत चाललेली आहे आणि बॅग कर्जतच्याच घरी आहे। बॅग घेऊन डायरेक्ट जायचं स्कूलला। बाय, भेटूयात आल्यानंतर। तर मी आलेली आहे स्कूलमधून घरी। हे पहा, आजोबांचा किती मोठा फोटो फ्रेम आणलेला आहे। इकडे ही जोरदार तयारी चालू आहे। आता मी तुम्हाला दाखवते आमचं रान। नमस्कार, तुमचं स्वागत आहे वडगाव विलेज मध्ये। तर चला, कैलासवासी हनुमंतराव शहाजीराव तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, आवाजाचे जादूगार, हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांची श्राव्य श्रीमद संगीत भागवत कथा बुधवार दिनांक 5 मार्च ते 8 मार्च 2025 सायंकाळी 6 ते 9 या वेळेत, त्यानंतर 9 ते 10 सर्व उपस्थित भाविकांसाठी असेल महाप्रसाद। ठिकाण शहाजीराव तनपुरे फार्म, नांदगाव रोड, वडगाव तनपुरा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। भाविक भक्तांनो, लक्षात असू द्या, बुधवार दिनांक 5 मार्च ते 8 मार्च सायंकाळी 6 ते 9 आवाजाचे जादूगार, हरिभक्तीपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणा यांची श्रीमद संगीत भागवत कथा आणि त्यानंतर महाप्रसाद। आणि रविवारी 9 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत फुलाचे कीर्तन होईल। आपले नम्र श्री महेश हनुमंतराव तनपुरे, श्री नितीन हनुमंतराव तनपुरे, सौ पुष्पा सचिन महाडिक, सौ अश्लेषा यतीन गुंडेकर आणि समस्त तनपुरे परिवार, कर्जत तालुक्यासह पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी दररोज भागवत कथेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती। आयोजक पैलवान प्रवीण दादा फुले पाटील मित्र मंडळ, कर्जत जामखेड। ठिकाण शहाजीराव तनपुरे फार्म, नांदगाव रोड, वडगाव तनपुरा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। मी आलेलो आहोत माळावरती, मेन रस्त्यावरती आलेलो आहेत आम्ही। चला, आता मी तुम्हाला फिरवते आमचं रान। साईडचं खालचं जे आहे डाळिंबचं, तेही आमचं आहे। चल, आणि ही शेततळही हे सगळं तिथपर्यंत सगळं आमचं आहे। आणि ह्या साईडचं हे डाळ आहे। आता काय आला ह्या साईडचं, ह्या साईडचं आपलं आहे का रे? नाही, ह्या साईडचं हा माहिती आहे। आणि हे पण आमचं आहे। हे पहा, हे आहे आमचं घर। हे पप्पा बघितलं का? पप्पा जिथे आजोबांना अग्नी दिली तिथे वडाचे झाड लावले आहे। त्या साईडचं पण आमचंच आहे। तिकडे भागवत कथेचा आणि वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि ह्या साईडला जेवण हा इथे।
इथे होणार आहे भागवत कथेचा कार्यक्रम आणि वर्षश्राद्ध 9 मार्चला. यांची हिरवत संगीत भागवत कथा आणि त्यानंतर इथेही काम चालू आहे. आणि रविवारी 9 मार्च 2025 रोजी आले मी परत जिथं होते तिथंच आले. आणि फक्त तेवढंच नाही रान तर हे पण आहे. हे माझे जे पाठीमागं जे आहे थांबा दाखवते. हे सगळं दिसणार नाही. आणि इकडे खाली पण आहे. चला दाखवते आधी. पण आपण इथून असं पुढं गेलो होतो आणि इकडे खालीही आहे. आम्हाला एकूण 18 एकर जमीन आहे. हे सांगते की आमच्या घराच्या साईडला हे 2 घर कोणाचे आहेत. एक ह्या साईडला आणि एक इकडे. माझ्या आजोबांचे जे सख्खे भाऊ आहेत हे त्यांचे घर आहेत. हे 2 माझे आजोबा हे 3 आणि त्यांना 3 बहिणी. हे 6 जण होते. तर त्यांच्या सख्ख्या भावांची ह्या साईडला एक घर आहे आणि इकडे एक घर आहे आणि इथे आमचं घर आहे. आणि ते वालं काय बोलशील आज. यस दाजी तुझ्याकडेच होता ओके टॉकी. खोटं बोलू नकोस. कधी दिला खोटं काही पण नको. तू बाहेर ये. एक तुझ्याकडेच होता. श्रीमद संगीत भागवत कथा बुधवार दिनांक 5 मार्च ते 8 मार्च 2025 सायंकाळी 6 ते 9 या वेळेत. त्यानंतर 9 ते 10 सर्व उपस्थित भाविकांसाठी असेल. हे जे आहे हे सगळं आमचं आहे. खाली एक म्हणजे कंपाऊंड केलेलं आहे आम्ही. हे आहे बॅक साईडचं गेट, खालचं गेट आणि हे आहे फ्रंट गेट. इथे BMW. आणि हे जे घर आहे ते आहे आमच्या इथे आमच्या इथे जे काम करतात त्यांचं घर आहे. 12 वर्ष झाले ते आमच्या इथे काम करतात. आणि हे आहे आमचं घर. हाय रॉकी. यांची पूर्ण फॅमिलीच आहे. ऋते काय बघते असं. आणि जे पुढचं जे रान आहे तेही आमचंच आहे. हे खालच्या साईडचं आहे. मी तुम्हाला म्हणाले होते ना इकडून एक असा रस्ता जातो खाली तर तो इकडं जातो म्हणजे ह्या साईडचा. आणि तिकडे पलीकडं पण आहे पण ते दिसणार नाही व्हिडिओमध्ये. हे आहेत आजोबांच्या बहीण. कितव्या नंबरच्या आहेत तुम्ही? 2 नंबरच्या. आणि ह्या एक आहे. तुम्ही कितव्या नंबरच्या? 3 नंबरच्या. आणि त्या दुसऱ्या आजी कुठे आहेत? 2 नंबर तिकडल्या घरी का? हे आहेत आजोबांच्या 3 बहिणी. तर चला हा आहे हॉल. हे आहे बेडरूम. ह्या सगळ्या पसाऱ्याला ना इग्नोर करा. ही रूम आहे. ये बाहेर. आणि हे आहे किचन. आणि ह्या साईडला आहे गॅलरी. मम्मी काय नाही गॅलरीच ना. पोर्च मागचं दार पाठीमागचं आहे हे सगळं. हा या आतमध्ये. हे आहे टॉयलेट बाथरूम. माझ्या मोठ्या आत्याही आलेल्या आहेत. पुष्पा आत्या. आत्या तुम्ही कधी आलात? कुठल्या डेला? ट्यूसडे नाही सॉरी थर्सडेला आलात का? आणि दुसऱ्या आत्या असलेशा आत्या सॅटर्डेला का? काय 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 गाय घेऊन शिंगाव का? द्या सोडा सोडा सोडा. मम्मी ते गाय सोडते का बघा. मी तुला म्हणलं तू आणि तुझी बहीण सारखेच. हा हा सारखेच. तर मी आवरलंय माझं. आता चालले मी आदूच्या घरी प्रगतीच्या. चिखल. ए आदू आवरलं का? मी तुला हाका मारते. तुला तेरे को आवरलं का? तुला तुला मी मारते.
चल ना, आलाय सरशीते यांचं पण घर बघून घ्या. तुम्ही नाही आवरलं? तर आता झाला कार्यक्रम सुरू आणि महाराज पण आलेत, पुरुषोत्तम महाराज. तर आम्ही तिकडे चाललोय. हे आहे माझ्या आजोबांच्या सख्या भावांचं दुसरं घर. अजून इथे तयारी चालूच आहे. सर्वं राधा अजून खूप सारे पाहुणे यायचे बाकी आहेत. काहीशेच पाहुणे आलेले आहेत. घरी आले कारण की घरी पुरुषोत्तम महाराज आली आहेत, म्हणून चहा बनवायला मी नाही आले. मम्मी त्यांच्यासोबत आली आहे. तुम्हाला टाकायची का टपरी डॉलीच्या वाल्या? येस, दाजीलाच बनवायचं डॉली चायवाला ना आम्ही. कोलॅबोरेशन करून बनवू. का पुरुषोत्तम महाराज आली आहेत. माझं ऑकी टॉकी तुझ्याकडे सगळे मिळून 4 आहेत ना ऑकी टॉकी. मग 2 शर्ट मामा, एक शर्ट मामाकडे, एक ह्याच्याकडे मामा, एक तुझ्याकडे पियुषचा आहे, एक त्यांच्याकडे एक शरद मामा, उमेश मामा, उमेश गालांडे माहिती त्यांच्याकडे, एक कृष्णाकडे, नाही माझ्याकडे. तुझं कृष्णाकडे, तेवढ्या तर माझ्याकडे. तू सांभाळ व्हिडिओ प्रूफ आहे. तेवढ्या तर माझ्याकडे, तुझं कृष्णाकडे. आदर्श सुपुत्र आदरणीय महेश दादा तनपुरे आणि समस्त तनपुरी परिवार, लोकनेते सन्मान्य पैलवान प्रवीण दादा गोले पाटील मित्रमंडळाच्या वतीनं हे श्रीमद भागवत कथेचा हनुमंत तनपुरे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या शुभास्ते त्यांच्या प्रतिमेचं पूजन इथं होत आहे. आणि यानंतर आदरणीय महाराज विनंती आहे सुप्रसिद्ध कायदेतज्ञ आदरणीय ॲडव्होकेट. आज भागवत कथेचा पहिला दिवस. आता भागवत कथा संपली आहे आणि आम्ही चाललेलो आहोत प्रसाद जेवायला महाप्रसाद घ्यायला का खायला. महाप्रसाद प्राप्त करायला. ठीक आहे, चालेल. दाजीच म्हणलं माझ्या रात्रीचे 12 वाजलेत आणि अजून सगळे जागे आहेत. पाठीमागच्या दाराला तुम्हाला उद्याचा स्वयंपाक चालू आहे त्या साईडने, म्हणजे अजून बाहेर अजिबात शांतता नाही. आले हे पा स्वयंपाक चालूचे, सगळे जागेत. अजून पप्पा पण बाहेरच आहेत. पण आम्हाला उद्या स्कूल आहे. आता उद्या कुठला डे? थर्सडे, फ्रायडे आणि सॅटर्डेला आम्ही खूप मज्जा करणार आहे, कारण की सॅटर्डेला माझ्या काकीचे मुलं पण येणार आहेत मुंबईवरून. आणि मी सॅटर्डेला स्कूलला पण नाही जाणार, कारण की स्कूलमध्ये आहे मार्केट डे. जाऊ द्या, तर सॅटर्डेला एन्जॉय करू. बाय. तर कसं होता असा व्हिडिओ? आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या आणि इन्स्टावरचेही व्लॉग बघत जा. मराठी कन्या परी 1. बाय.